महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। सर्वधर्म परित्यज्यम मामेकं शरणं व्रजः अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुचः। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या पुण्यभूमीमध्ये आणि ज्ञानोबारायांच्या या समाधीस्थळासमोर वारकरी प्रस्थानत्रयी समिती शिवा यांच्या माध्यमातून ज्ञानोबारायांचा सप्तशतकोत्तर जन्मोत्सव सुवर्ण सोहळा आणि श्री ज्ञानेश्वरी प्रतिशुद्धी तिथी महोत्सव या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात। आणि प्रवचन करण्याचं अवभाग्य या ठिकाणी आज प्राप्त झालं। सेवेसाठी निवडलेला अभंग आपला श्लोक माऊलींच्या ज्ञानेश्वरीमधील 18वा अध्याय आणि 66 क्रमांकाचा योग श्लोक आहे। सर्व धर्म परित्यज्यम मामेकं शरणं व्रजः अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुचः। माऊली ज्ञानोबाराय या श्लोकाच्या माध्यमातून भगवंताचा जो उपदेश करतात आपल्याला, सर्व धर्म परित्यजम, सर्व धर्माचा तू त्याग कर, मला एकाला शरण आहे। अहम त्वाम सर्व पापेभ्यो, मग तू शरणांगत येत असताना, त्या तुझ्या धर्माचा त्याग करत असताना पाप घडतंय का पुण्य घडतंय याचा तू विचार करू नकोस, तू मला एकाला शरण आहे। आपण ज्ञानेश्वरीचे सर्वजण पारायण करते आहात। ज्ञानोबारायांच्या निश्चिम अशा कृपेनं तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। प्रत्येक जीवाची धडपड, प्रत्येक जीवाची ही फक्त सुखासाठी। प्रत्येकाला सुख हवं आहे। प्रत्येकाचं जे पळणं आहे जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत, सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत जे जे कर्म आपण करत आहोत त्या कर्माचं फल आपल्या मनामध्ये जे अपेक्षित आहे ते फक्त सुख। आणि त्या सुखाची प्राप्ती करण्यासाठी आम्ही अनेक प्रकाराने जे प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नांना यश मिळत नाही। कधी कधी आम्ही जी अपेक्षा केलेली असते की आम्ही हे केल्यानंतर हे अमुक अमुक आम्हाला असं प्राप्त होणार आहे, पण सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले। हो, ज्याला आम्ही सुख म्हणतो त्याचं रूपांतरच कधी दुःखात होईल हे सांगता येत नाही। म्हणून संसारातली व्यवस्था आणि परमार्थातली अवस्था दोन गोष्टी महत्वाच्या आहेत। ज्याला व्यवस्था सांभाळता आली त्याला अवस्था प्राप्त करता येते। ज्याला व्यवस्था सांभाळता येत नाही, काही खायचं, कुठेही फिरायचं, कुणाचाही संग करायचा, बायको आणि मुलं एवढा संसार स्मित नाहीये। जिथपर्यंत देह आहे तिथपर्यंत मी संसारी आहे। मला खायला लागतं,
मला लिहायला लागतं, मला प्यायला लागतं, मला सगळं करायला लागतं, म्हणजेच आम्ही संसार करत आहोत. जास्त त्या संबंधांना मी विस्तारित बोलणार नाही. व्यवस्था आणि अवस्था, ही व्यवस्था सांभाळण्यासाठीच ज्या वेळेला आपल्याला ते जमत नाही ना, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतो, अनन्य करिता माझे भजन. तू अनन्य माझं भजन कर, अनन्य करिता माझे भजन. माझ्या स्वरूपी झगडले मन, सकळ वासना गेल्या विरोन, आणि वृत्ती शून्य अवस्था. अवस्था फार महत्वाची. अवस्था प्राप्त झाली तरी सुद्धा त्या अवस्थेची सुद्धा व्यवस्था ठेवावी लागते, ठेवावी लागते. म्हणून तर आपण पारायण करत आहोत. पारायण करत असताना आपलं जे मन, जे संसाराकडे पळणारं मन आहे, जे विषयाकडे धावणारं जे मन आहे, त्या मनाला कुठंतरी स्थिर करणं हे फार महत्वाचं असतं. विषयाकार झालेल्या मनाला ब्रह्माकार करणं, या नाव परमार्थ. विषयाकार झालेलं जे मन आहे आपलं, पुन्हा पुन्हा विषयाकडे पळणारं मन आहे. आम्ही आता इथं जरी बसलेलो असलो तरी सुद्धा आमच्या मनामध्ये पटकन असा एक विचार येऊन जातो की हे संपल्यानंतर मी अमुक अमुक ठिकाणी जाणार आहे, मी त्यांची भेट घेणार आहे, आणि माझं ते काम इथं महत्वाचं आहे, तेवढं मी करून परत मी कीर्तनाला 6 वाजता परत येणार आहे. विषयाकडे पळतंय की नाही मन? विषयाकार झालेल्या मनाला ब्रह्माकार करणं हेच परमार्थाचं मुख्य ध्येय. म्हणून सर्व धर्म परित्यज्य म्हणतात महाराज. तू ब्राह्मण आहेस, क्षत्रिय आहेस, वैश्य आहेस, शूद्र आहेस, पुरुष आहेस, स्त्री आहेस, डॉक्टर आहेस, वकील आहेस, आमदार आहेस, खासदार आहेस, सगळं सर्व धर्म परित्यज्यम. मला एकाला शरण आहे, अनन्य होता आलं पाहिजे, आणि त्या भगवत स्वरूपामध्ये आपलं मन आपल्याला लावता आलं पाहिजे. बोलणं सोपं आहे, सर्व धर्म परित्यज्यम हे बोलणं सोपं आहे, पण सर्वस्वाचा त्याग करून तू मला एकाला शरण ये. एकाला म्हणजे कोणाला? तर हृदयस्थ असलेला जो चैतन्य किमयागार आहे ना, ज्याच्या सत्तेनं सगळं चाललंय ना, ज्याच्या सत्तेनं तुम्ही मी बोलतोय आणि तुम्ही पण ऐकताय, ज्याच्या सत्तेनं तुम्ही इथं बसलेला आहात, ज्याच्या सत्तेनं हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही उठणार आहात, असा जो सत्ताधीश इथं बसलेला आहे ना, माम एकम शरणम व्रजः, मला एकाला तू शरण आहे. त्या भगवत स्वरूपाशी आपलं मन एकाग्र करणं वाटतं तेवढं सोपं नाही. त्याला सतत त्या मनाला त्या संघामध्ये घेऊन जावं लागतं. कुठला संघ? संत संगती वेगळे जाण, आन नसेची साधन, संत संगे भववृक्ष छेदन, साच जाण उद्धवा. या मनाला जर स्थिर करायचं असेल, संतांची संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पंथे, या मनाला जर स्थिर करायचं असेल तर संतांच्या संगतीमध्येच आणावं लागेल. त्याला दुसरा उपाय नाही. आणि तुम्ही करण्याचा प्रयत्न जरी केला तरी मन आपलं स्थिर राहणार नाही. आणि मन संतांच्या संगतीमध्ये स्थिर जरी झालं तरी सुद्धा पुन्हा 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 त्या संतांच्या संगतीमध्येच राहावं लागेल, तरच ते मन एका ठिकाणी आपलं स्थिर राहील, एका ठिकाणी स्थिर राहील. म्हणून अनन्यता असली पाहिजे आपल्या ठिकाणी. कळलं पाहिजे मला हा जो मनुष्य जन्म मिळाला, या मनुष्य जन्माचं मला सार्थक करायचंय, आणि ते सार्थक करण्यासाठी मी सत्कर्म केलं पाहिजे, मी सत्कर्म केलं पाहिजे. सत्कर्म फार महत्वाचं. संतांची संगत जर मिळाली ना आपल्याला, थोडा वेळ जरी संतांची संगत मिळाली नाही, संतांच्याकडे आपण नुसतं पाहिलं, आपण पाहिलं, त्यांनी पाहिल्यानंतरचं वेगळंच आहे.
आपण जरी पाहिलं तरी आपल्या मनामध्ये जर परिवर्तन होत असेल तर त्यांचा संग कधी सोडू नका. एक चोर आहे, पिढीचा धंदा आहे त्याचा, चोरी करायचा. थकला, वयाच्या मानाने थकला तो. त्याचा मोठा मुलगा म्हटला, बाळा मी आता थकलो, आता संसाराचा गाडा तू चालव, पुढे तू चालव. म्हणले ठीक आहे बाबा. म्हणले आपला पिढीचा धंदा आहे. काय काय धंदा आहे आपला? चोरी करायचा. चोरी कशी करायची ते मी तुला शिकवतो. चोरी करताना सापडायचं नाही, सापडला तर कबूल व्हायचं नाही, सगळं शिक्षण त्याने दिलं. म्हणला ठीक आहे बाबा, तुम्ही आता काही चिंता करू नका, मी सगळं करतो. म्हणले तू माझा ऐक, पहिली चोरी कुठं करायची ते मी सांगतो तुला. श्री गणेशा तुझ्या चोरीचा. म्हणले कुठं करायची? म्हणले ही इंद्रायणी नदी वाहते, इंद्रायणी नदीच्या पलीकडच्या काठावर एक साधू राहतो, झोपडी आहे त्याची, आणि त्या झोपडीमध्ये जाऊन चोरी करायची. काय म्हटला तुम्ही बाबा? चांगलं श्रीमंताचं, धनवंत, ज्याच्याजवळ धन आहे अशा माणसाचा एखादा मोठा चांगला बंगला वगैरे काहीतरी असं दाखवायचं मला. माझ्याजवळ बळ आहे, तरुण आहे, मी चालाक आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही मला शिकवल्यात, आणि तुम्ही मला एका साधूची झोपडी दाखवली की जो साधू रोज गावात येऊन 5 घरं भिक्षा मागतो आणि आपली स्वतःचं पोट भरतो, त्याच्याजवळ काय मिळणार आहे? अरे म्हटलं वेड्या, गेली 35 वर्ष झाले. किती? मी तिथं चोरी करतोय. कुठं? साधूच्या झोपडीत. म्हणलं साधूच्या झोपडीत? म्हटलं हो. साधूच्या झोपडीत चोरी करता? म्हणले हो. म्हणले तुम्हाला तिथं धन मिळतं? कधीच रिकाम्या हाताने आलो नाही, आणि आजपर्यंत त्यांनी कधी कंप्लीट केली नाही माझी चोरी झाली म्हणून. कुणी? साधूनी. तुझ्या चोरीचा पहिला श्री गणेश आहे, तू तिथं जाऊन चोरी कर. जरी यदा काजातीत सापडला तरी साधू काही तुझी कंप्लेंट करणार नाही, तुझी पहिली चोरी सक्सेस होईल. म्हणलं बाबा तुम्ही 35 वर्ष तिथं चोरी करता? म्हटलं हो. 35 वर्ष ज्या ज्या वेळेला गेला त्या त्या वेळेला धन मिळालं? म्हटले हो. कधी रिकामी हाताने आले नाही? म्हटले नाही. तो मनात विचार करू लागला, एक साधू आहे, 35 वर्ष माझा बाप तिथं चोरी करतो, कधी रिकामी हाताने नाही आला, कुठं कामधंदा करताना पाहिला नाही. कोणाला? साधूला. म्हणला पाहिलं त्या झोपडीकडे, म्हणला साधूच बनलो तर कुठं बिघडलं. म्हणला साधूची नुसती झोपडी दाखवली तर साधू बनण्याची मनाची तयारी झाली. एवढाच मुद्दा मला तुम्हाला सांगायचा. नुसत्या साधूच्या झोपडीकडे पाहिलं तर माझ्या मनामध्ये परिवर्तन आहे, आणि साधूने जर आपल्याकडे पाहिलं तर? या मनाला स्थिर करायचं असेल, मन सद्गुरु कृपेची अंधनिदाशी, मन सदा भीतसे सद्गुरुशी. ते ठेविता सद्गुरु चरणापाशी, दे साधकाशी संतोष. त्या मनाला पुन्हा पुन्हा सारखं सतत, कधीतरी नाही, कधीतरी नाही, परमार्थ हा कधीतरी नाही. मी नेहमी सांगतो की तुम्ही जेवढा संसार मन लावून करता ना, जेवढा संसार मन लावून करताना, तुमच्या खिशात जर पैसे कमी असतील आणि मार्केटमध्ये असताल तर तुम्ही पैसे वाचवत 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 सगळं खरेदी करत घरी जाणार. बरोबर आहे ना? बरं, ते घेताना सुद्धा तुम्ही निवडून घेणार. मार्केटमध्ये जे घ्यायचंय ते तुम्हाला जे पटल निवडून, हे नाही ते नाही ते, असं एवढं करून तुम्ही घेऊन जाता. मग परमार्थ करताना सुद्धा तुम्हाला तेवढी चिकाटी असायला पाहिजे, तेवढी चिकाटी असायला पाहिजे ना. मला माझ्या स्वतःचं कल्याण करायचं, आणि ते कल्याण करण्यासाठी सावध होऊन भजनी लागान, देव करा कैवारी. सावध असलो पाहिजे. सावधानता फार महत्वाची आहे. ज्या दिवशी आपलं मन त्या रूपाला पाहून स्थिर होईल ना, बस तेवढी संधी सोडायची नाही कधी. रामरायाला ज्यावेळेला तो विश्वामित्राचा यज्ञ आहे आणि राम लक्ष्मण रक्षण करतात, आणि ते रक्षण करत असताना जबाबदारी आहे दोघांची.
प्रत्येक द्वारावर त्यांनी आपलं एक रूप धारण केले आणि हातामध्ये धनुष्य घेऊन उभे आहेत. आणि तो यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी मारीच, खर, दूषण ही सगळी राक्षसी वृत्ती त्या ठिकाणी एकत्र येतात. आणि तो यज्ञ विध्वंस करण्यासाठी दाराजवळ गेले. तो मारीच गेला आणि रामाचं रूप पाहिलं. आणि रूप पाहता पाहता त्याची राक्षसी वृत्ती गळून गेली महाराज. आणि तो पाहत राहिला, काय रूप आहे म्हणला, किती सुंदर आहे म्हणला. हा दिसायला एवढा सुंदर आहे, माझ्या मनाला मोहिनी पहिल्यांदाच पडली याला पाहिल्याबरोबर. आणि त्याच्या जवळची ती राक्षसी वृत्ती संपून गेली आणि तो राम राम करत बसला आणि रामरूपाला जाऊन पोहोचला. ज्याच्या रूपाकडे पाहिल्यानंतर माझं मन, आसुरी वृत्ती, विषयाकार झालेलं मन हे स्थिर होतं ना, मग त्यावेळेला असं करावं लागत नाही, हे त्यागून दे ते त्यागून दे, सगळं सोडलं त्यांनी. सगळं त्याग झाला पाहिजे. त्याग करायचा म्हणजे काय करायचं? माझ्याजवळ असलेला क्रोध, माझ्याजवळ असलेला लोभ, माझ्याजवळ असलेली माया यांचा त्याग करायचा आहे. तुम्हाला त्याग करायचा म्हणजे तुमची जमीन, घर ह्याचा त्याग नाही. आमच्या समोर तेवढंच येतं फक्त. बायकोचा त्याग करायचा आहे, पोरांचा त्याग करायचा आहे, याचा त्याग, ज्याचा त्याग करायचा आहे ते सांभाळून ठेवलेत आम्ही. आणि जे सांभाळून असे ठेवलेत की आम्ही कुठं गेलो तरी बसल्या बसल्या तिकडे सरके जरा, पण असं म्हणत नाही, या भाऊ सारखा इकडे, काही नाही, अडचण नाही, बसा बसा, असं नाही म्हणणार. सारखा तिकडे जरा मोकळ बसू द्या. मग तो असा राग, म्हणजे जे परमार्थामध्ये अडचणीची आहेत त्यांचा त्याग करायचा. सर्व धर्म परित्यज्यम, या सर्वांचा त्याग करता आला पाहिजे. तो त्याग तेव्हाच होईल संतांच्या संगतीमध्ये गेला ना. संत सगळं करतात, काही करायचं ठेवत नाहीत महाराज. हो, फक्त शरणांगत होता आलं पाहिजे. शरणांगत होता आलं पाहिजे. एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचं पायापासून काम सुरू करायचं. मग पाथरवट बोलवला, गावातली सगळी मंडळी एकत्र आली. पूर्वीचा काळ आहे म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठे मोठे दगडी काम करायचंय म्हणून मोठे मोठे दगड लांबून बैलगाडीतून सगळ्यांनी आणून सोडतात. तिथं ढीग लागतो दगडाचा. तो एक पाथरवट येतो काम करणारा, तो सगळे दगड पाहतो. त्या सगळ्या दगडाकडे असा तो पाहत राहतो. त्या दगडांकडे ज्या वेळेला पाहतात ना, त्या दगडांना खूप आनंद होतो की आम्ही दगड जरी असलो तरी सुद्धा आम्ही मंदिराच्या कामाला येणार आहे. मंदिराच्या कामासाठी आम्हाला आणलेलं आहे. त्या दगडात आपल्यात तसा फार फरक आहे असं ते दगड एकत्र आले. त्या पाथरवटाने एक चांगला लांब दगड बघितला असा, लंबकुळ असा, आणि त्याला काढला, त्याला उचलला आणि सगळे दगड त्याच्याकडे पाहत राहिले. काय म्हणला, पहिलाच भाग्यवान याला हात लावला. लांब का दगड होता चांगला असा, तो त्यातला जाणकार होता, त्याने तो नेमका दगड उचलला आणि त्या दगडाची मूर्ती बनवायला घेतली. सगळेजण म्हणाले काय भाग्यवान याची मूर्ती बनणार आहे. पण जेव्हा त्यांनी छन्नी आणि हातोडा घेतला आणि त्याला ठोकायला सुरुवात केल्याबरोबर म्हणले बरं झालं. बाकीचे म्हणायला लागले बरं झालं आपला नंबर नाही लागला. ती जशी जशी बनत चालली ना, तसा तसा त्याने छातीवर एक पाय दिला आणि वरून ठोका मारत होता. सगळेजण एकत्र झाले, म्हणले बरं झालं आपलं काम. टाकीचे घाव महाराज. ती मूर्ती तयार होत गेली. ती जी परत तो पाथरवट त्या दगडांकडे पाहिला, जी दगड काहीच कामाची नाहीयेत, की शेवटपर्यंत कामाला येणार नाहीत, अशी सगळी दगड बाजूला काढली. जी काहीच कामाची नाहीत ना, ती चांगली दगड म्हणायला लागली. ह्यांनाच हात लावलाय परत आणि ह्यांनाच जवळ केले. आम्ही एवढे चांगले असून आम्हाला प्रवचन येतं, कीर्तन येतं, आमकं येतं, तमकं येतं, अन्नदान करतो, आमकं करतो, तमकं करतो, काय करायचं ते पुण्यकर्म करत राहतो. पण त्यांनाच बोलवलं, त्यांना पायामध्ये घातली. ते जे दगड आहेत ना,
ते पायामध्ये घातली, फाउंडेशन लेवलला काम आलं, आणि आता चिऱ्याचं काम आलं. मग त्या चिऱ्यामध्ये ती सगळी दगड अशी बसायला लागली. ती चिऱ्यामध्ये बसल्यानंतर ती दगड खूप खुश झाली, कारण ते दिसतात ना समोरून, ते दिसतात. आणि ते दगड ज्या वेळेला तिथं बसत चालली महाराज, बसत चालल्यानंतर काही दगड एकमेकावर जे आपटलेले असतात त्याच्या कपच्या निघालेल्या, कपच्याच म्हणतात ना, ते म्हणले आपला काहीच उपयोग नाही, तर चिऱ्याचं काम चाललंय. पण तो चिरा ज्या वेळेला नीट बसत नाही ना, तर तीच कपची आतल्या बाजूनी त्याला सपोर्ट करत राहते. तो पाथरवट हुशार आहे. दगड आणायला खूप मेहनत लागली, दगड मिळत नाहीत. हो, मनुष्य जन्म मिळत नाही. त्याने ते लावली, मधी बसत गेली. काही गोल दगड होती, म्हणले आपलं तर काहीच नाही, कपच्या तरी खाली बसल्या. पण मग ती गोलटी दगड होती ना, ती गोलटी दगड सुद्धा मधी तो भरू लागला. आणि निवांत जसं जसं काम वर गेलं ना, थोडंसं वर गेलं की पहाड बांधावा लागतो. तो पहाड बांधला आणि वरती गेल्यानंतर तो वरून तो गवंडी सांगतो, तो पलीकडचा दगड द्या असा. तो वरून एक दगड बारीक असतो त्याच्याजवळ, तो त्याला मारतो. तो पलीकडचा देतो, तो घेतला की वर ठेवला. तो नीट जर बसला नाही ना, वाकडा तिकडा कसं तरी करून तो बसवायचा प्रयत्न करतो. तो बसला नाही ना, तो काय करतो माहितीये का, तिथून उचलतो आणि वरूनच सोडून देतो खाली. तो दुसऱ्या दगडावर पडला, त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात. अशी बऱ्याच वेळेला थरावर गेली आणि पुन्हा खाली पडली. सगळं काम होत आलं, आणि जी पुन्हा पुन्हा थरावर गेली आणि खाली पडली आणि काम झालं, ते म्हणजे आता काम झालं, आता आपलं काय, एवढं सगळं करून सुद्धा, एवढं आपलं भाग्य असून सुद्धा आपल्याला नाही मिळाली जागा, नाराज झाली. सगळं काम पूर्ण झालं, तो गवंडी खाली उतरला. खाली उतरल्यानंतर बघू लागला, एक 10-12 दगड राहिलेली होती अशी. ती लई वेळा हातातून त्याची आली आणि ती परत माघारी गेली. असं एवढं सगळं झालं, आणि सगळी लोकही आता दमली होती दगड आणून. पायरीचं काम राहिलं होतं. त्या पायरीच्या कामाला बसवलं, कारण ही जी वरून खाली पडत होती ना दगड, तो पहिला मूर्तीचा दगड मूर्ती बनव तेव्हापासूनचे साक्षीदार. ते जेव्हा पायरीला बसले ना, त्याला सांगायला लागले त्या देवाच्या मूर्तीला, तुझ्या अगोदर आमच्याच पाया पडणार आहे. माझा दृष्टांत संपला, मला सिद्धांत हा करायचा आहे. त्या पाथरवटाने जेवढी सगळी दगड आली, एकही दगड सोडला नाही त्यांनी. सगळ्या दगडांना त्या मंदिराच्या कामाला लावलं. तसा सत्संगामध्ये आलेला प्रत्येक जो भक्त असेल ना, ती जबाबदारी सुद्धा माऊलींची असते महाराज. ती जबाबदारी माऊलींची. म्हणून अनन्य करिता ते दगड जशी अनन्य झाली ना, वरून खाली पडली, पण जागा सोडली नाही त्यांनी. जागा सोडली. परमार्थ फार चिकाटीने करायचं महाराज. कळू दे नाहीतर नाही कळू दे. लई महाराज लोक अवघड काही सांगत असले ना, नाही कळू दे नाहीतर नाही कळू दे, जागा सोडू नका, सत्संग सोडू नका. महत्वाचं असतं संतांचा संग. संतांच्या संगतीतूनच या मनाला भगवंताला आपल्याला अर्पण करता येईल. अन्यथा हे मन फार अवघड आहे, अवघड आहे. संतांची संगत फार फार महत्वाची, फार महत्वाची. तुम्ही एवढं त्याग करून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात महाराज, उपस्थित झालेला आहात. वारकरी प्रस्थानत्रयीचं आभारच आहेत की त्यांनी सगळी ही मंडळी एकत्र आणली आणि हा सगळा ज्ञानेश्वरीचा सोहळा माऊलींच्या समोर या ठिकाणी होतोय. याच्या इतकं भाग्य आपल्या जीवनातलं कुठलंच नाही महाराज. हो, आपण सगळं सोडून आलोत. काही काळापुरतं का होईना पण सोडलंय, काही काळापुरतं का होईना, काही वेळेपुरतं, 4 दिवस 8 दिवस, परत जाऊन आपण करणारच आहेत. पण एक दिवस असा येईल, आता जसं तुम्हाला सवय लागली ना, संसार सोडून वेगळे निघून, हा, एक दिवस असा येईल की कायमचा सुटून जाईल. आणि मग म्हणता येईल आम्हाला, आता तुला शरण आलोय, आता तुला शरण. मग घरातून बाहेर पडता आलं पाहिजे. हो, घरातून बाहेर पडता आलं पाहिजे. त्या घरातून बाहेर पडता येईल, कुठल्या, त्या 4 भिंतीच्या घरातून बाहेर पडता येईल, पण ह्या घरातून बाहेर पडायचं हे लक्षात ठेवा.
या घरातून बाहेर पडायचंय, आणि या घरातून बाहेर पडत असताना हृदयस्थ असलेला जो किमयागार आहे त्याला आपल्याला भेटता आलं पाहिजे. तोपर्यंत त्याला भेटायचंय. म्हणून तर ठायेची बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत. हा, ठायेची बैसोनी करा एक चित्त. त्याला भेटायचंय. त्याला भेटण्यासाठी संत सांगतील तसं करावं आपण. बाकीचं काही करण्याची आवश्यकता नाही. जे संत सांगतील मग त्याच्यासाठी अनन्य व्हा. रोज ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. वारकरी प्रस्थानत्रयीनी महाराज खूप मोठं कार्य केलं. महाराज सगळ्यांच्या मनामध्ये एक जागृती तयार केलेली आहे. सगळ्यात अगोदर लिखाण सुरू झालं ज्ञानेश्वरीच. सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळ्यामध्ये ते संपूर्ण लिखाण पूर्ण झालं. त्याच्यानंतर भागवत लिहायला घेतला, आणि तो भागवत सुद्धा पूर्ण झाला. आणि त्या भागवताचं सुद्धा जसं नाथांनी तो भागवत लिहिला, आणि भागवत लिहिल्यानंतर काशीच्या सर्व ब्रह्मवृंदांनी, काशीच्या राजांनी त्याची मिरवणूक ज्यावेळेला हत्तीवरून काढली, तशीच मिरवणूक पुन्हा एकदा काशीमध्ये निघाली. यातले बरेचसे लोक त्या कार्यक्रमाला होती. आम्ही पण होतो त्या कार्यक्रमाला. त्यानंतर गाथा लिहायला घेतलंय आता. ही प्रस्थानत्रयी आहे. हो, माऊलींची ज्ञानेश्वरी, नाथांचा भागवत आणि तुकोबारायांचा गाथा. हो, हे 3 ग्रंथ महाराज हे प्रस्थानत्रयी आहे. हो, या 3 ग्रंथामध्ये ज्यांनी आपलं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला, बस त्यांचा बेडा पार आहे. एवढं लक्षात ठेवा. त्यांचा बेडा पार आहे. पण तो आतमध्ये शिरता आलं पाहिजे. नुसतं ज्ञान घेऊन उपयोग नाही, आचरणामध्ये उतरलं गेलं पाहिजे. ज्ञानी भरपूर आहेत, पण आचरण शून्य जर असेल तर उपयोग नाही ना महाराज. आचार फार महत्वाचा आहे. संतांच्या संगतीमध्ये गेला की आचार मिळतो. संत सोडत नाहीत महाराज. कारण एवढ्या मेहनतीनं आपण या ठिकाणी उपस्थित असतो ना, तर प्रत्येकाचा परमार्थ हा पूर्णत्वाला गेला पाहिजे. संत तसे भेटले पाहिजे आपल्या जीवनामध्ये. एक शेतकरी आहे, आंब्याची बाग लावलेली त्यांनी. पूर्वीचा काळ आहे थोडासा, असं समजून घ्या. काही गोड आंबे आहेत, काही गोटे आहे. काही पूर्वीच्या आंब्यांची नावं वेगळी वेगळी होती. काही आमटे असतात. त्यात एक आंबट आंबा आहे. तो पिकला तरी सुद्धा त्याचा आंबटपणा सोडत नाही. पण फळं खूप लागतात त्याला. ती सगळी पिकलेली आंबी तो उतरवतो, आडी लावतो, विकतो. ह्या आंब्याकडे कोणी पाखरं सुद्धा लवकर बघत नाहीत. मग तो काय म्हणतो, एवढा आंबा चांगला आहे, मोठा आहे सगळा. मग तो उतरवतो त्याला. तो मालक उतरवतो, आणि उतरवल्यानंतर त्याला फोडतो. तो त्याला आडी नाही लावीत. त्याला फोडतो, त्यातले बाट बाजूला काढतो, आणि फोडल्यानंतर त्याला हळद, मीठ असं सगळं लावतो. त्याला सगळा जेवढा मसाला घालायचा तेवढा मसाला. आणि जिथपर्यंत ते मुरतं ना, तिथपर्यंत रोज काय करायचंय, त्याला हलवायचं असतं. हे आंबे संपून जातात 15 दिवसांनी 20 दिवसांनी, पण हे कुठपर्यंत राहतं माहितीये का. आणि रोज ताटात असतो. रोज ताटात. तो आंबट जरी असला तरी सुद्धा तो हुशार असलेला जो मालक आहे, तो मालक त्याचा आचार बनवतो. त्याला आचार देतो. आचार. काही माणसांना आचाराची गरज नाही. ते उपजताच ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उपजताचे असे कोटीमध्ये एखादा, कोटीमध्ये म्हणाल, कोटी सुद्धा कदाचित कमी पडल. तो जो आंबा आहे, तसे आपण सगळे आमटेच आहेत. आपल्या हो बघा ना, आपलं मन चांगलं आहे का नाही, चांगलं करायचंय आपल्याला. आणि जरी चांगलं असलं तरी कधी बिघडल सांगता येतंय का, नाही ना. म्हणून त्या मनाला
ती कैरी जशी त्या मालकाच्या ताब्यात आहे तसं आपलं मन आपल्या गुरुच्या किंवा त्या संतांच्या ताब्यात द्यावं, तरच आपल्याला आपलं मन हे समर्पण करता येईल. अन्यथा समर्पण करता येणार नाही महाराज. संत सगळं करतात, सगळं करतात. 1400 वर्षाचा चांगदेव आहे. किती वर्षाचा आहे? 1400 वर्षाचा. एक दिवसाची घटना अशी आहे जीवनामधील त्यांच्या. इंद्रायणीचं स्नान केलं चांगदेवानी. इंद्रायणीचं स्नान केलं आणि घाट चढून वरती आले आणि सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं. सिद्धेश्वराला प्रदक्षिणा मारली आणि पिंपळ पाराजवळ थोड्या वेळ नामस्मरणही केलं आणि परत सिद्ध बेटाकडे निघाला. सिद्ध बेटाकडे निघाल्यानंतर सकाळची वेळ आहे आणि त्या सकाळच्या वेळेला ज्ञानोबाराया आणि सोपान काका हे दोघ जण माधुकरी मागायला गेले. निवृत्तीनाथांचा रोजचा पाठ चाललेला आहे, ध्यानाला बसलेले आणि 4 वर्षाची मुक्ताई आंघोळीला बसलेली, एका दगडावर बसलेली सिद्ध बेटामध्ये. त्या याचा दरवाजा, तो झोपडीचा तो दरवाजा असा उघडला आणि उघडल्याबरोबर 1400 वर्षाच्या चांगदेवानं 4 वर्षाच्या मुक्ताईला आंघोळ करताना पाहिलं. वय किती आहे त्याचं? 1400. मुक्ताईचं वय किती आहे? 4 वर्ष. 4 वर्षाच्या मुलीला बघून 1400 वर्षाच्या योगाने डोळ्यावर हात ठेवला. तो हात ठेवल्यावर मुक्ताईच्या याच्यातून तो सुटला नाही. हो, मुक्ती आहे महाराज, ती मुक्ती वाट पाहते. हो, मुक्ती ती मुक्ती. 1400 वर्ष झालेत मेलेला, पण मी वाट पाहते तरी अजून तो. ती काय म्हटली माहितीये का? त्याने हात ठेवल्याबरोबर मुक्ताईने पाहिलं 1400 वर्ष जगला मेला, पण अजून चित्तातला काम गेला नाही, काम गेला नाही. मनाच्या ठिकाणी असलेला काम, मनाच्या सगळे जातील महाराज, काम नाही जात. काम व्यापक आहे. किती व्यापक आहे माहिती आहे का? तुम्ही आता इथं बसलात आणि बसल्यानंतर उठल्यानंतर समजा तुम्हाला तहान लागली, पाणी पिणं हे काय तुमचं? पाणी पिणं काय तुमचं? काम आहे. पाणी पिणं काय आहे? काम आहे. दिवसभर इथं बसून बसून थकलात म्हणल्यानंतर तुमचं झोपणं काय आहे? काम आहे. बरं, तुम्ही झोपेतून उठल्यानंतर आंघोळ करणं हे तुमचं काय आहे? काम आहे. बरं, उठला, आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर काय आहे? काम आहे. काम सुटत नाही, काम व्यापक आहे. ते काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, हे फक्त तुकोबारायांनी म्हणावं महाराज. हो, काम गेला पाहिजे. काम काम म्हणजे फक्त स्त्री आणि पुरुष यातला संबंध एवढाच मर्यादित नाहीये. काम व्यापक आहे. एकही पुराणातला तुम्हाला एकही ऋषी असा सापडणार नाही की त्यांनी कोणाला शाप दिलेला नाही, क्रोध गेला नाही. मग तुमच्या आमच्यासारखे महाराज ज्यांनी झाडाची पाला पाचोळा खाऊन साधना केली त्यांच्यातला काम नाही गेला. आम्ही वडापाव खातो, पिझ्झा खातो, आमच्यातला जाईल कसा? नको तिथं काय खातो काय? बघा ना, तुम्ही विचार करा. सगळं सोडून दिलंय की नाही त्यांनी? त्याग केलाय ना. त्याग केला तरी सुद्धा ज्यांच्या जवळचा काम गेला नाही, ज्यांच्या जवळचा क्रोध गेला नाही. मुक्ताई म्हणती 1400 वर्ष जगला मेला. आणि बरं, मुक्तीचं बोल नाही महाराज. मुक्ती साधी नाहीये. मुक्ती रडती कोणाजवळ? ज्ञानाजवळ. ज्ञानाचं मागणं निवृत्तीजवळ आहे. निवृत्तीशिवाय निवृत्त होता आलं पाहिजे. निवृत्तीशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि ज्ञानाशिवाय मुक्तीला भेटता येत नाही. ज्ञानाशिवाय मुक्तीला भेटता येत नाही. हे सगळं करण्यासाठी जो सोपान तयार करायचा आहे ना, पूल तयार करायचं, याच्या वरून जायचं. वरून जायचं म्हणजे संतांच्या संगतीमध्ये यावं लागेल तुम्हाला. हे सगळं जर करायचं असेल, म्हणून संत संगती वेगळे जाणं अननशेची साधन.
दुसरं साधन नाही. साधना करून उंची मिळेल, साधना करून तुम्हाला जगता येईल, ज्ञान प्राप्त होईल, पण मरायचं कसं? 1400 वर्ष मनाची आजोगे सिद्धी पावे, हा चांगदेवाचा अधिकार आहे. मेलेली माणसं उठवते, अजून ह्याच्यापेक्षा दुसरा काय अधिकार हवाय त्याला? मला सांगा ना तुम्ही. तरी मरायचं कसं? या घरातून बाहेर पडायचं कसं? मृत्यूची भीती गेलेली नाहीये. मग ते गूढ आम्हाला सांगायचं. हे काम निघत नाही महाराज, याला ऑपरेशन करावं लागतं. ऑपरेशन करायचं म्हणलं की ऍडमिट व्हावं लागतं. ऍडमिट म्हणल्यानंतर तिथं भूल द्यावी लागते महाराज. हो, भूल द्यावी लागते. आपल्याला ऍडमिट व्हायचंय सत्संगतीमध्ये. आता तुम्ही सगळेजण काय झालात माझ्या सकट, आता आपण ऍडमिट आहेत. हो, आपल्यावर ट्रीटमेंट चालू आहे. सध्या ट्रीटमेंट चालू आहे, बरोबर आहे ना? ट्रीटमेंट चालू आहे आपल्याला. पण सध्या या विज्ञान युगामध्ये आता ऑपरेशन केलेलं सुद्धा कळत नाही. तुमच्या जवळचा क्रोध काढून घेतला, संत जे काढून घेतात ना, तो सुद्धा कळत नाही. पहिला कामाचा बळी घेतला मुक्ताईने, कामाचा. पायाखालची वाळू सरकली. 1400 वर्ष जगलो, पण 4 वर्षाच्या पोरीकडे बघून मी डोळ्याला हात लावला. त्यांच्या संगतीमध्ये आल्यानंतर देव भेटून असलेला देव कळत नाही. नामदेवाच्या हातून देव जेवतो की नाही महाराज? जेवतो की नाही? मूर्ती कशाची आहे? आपण पांडुरंगाची म्हणू, पण कशाची आहे? ऐका नाही, पाषाण म्हणा, दगड म्हणा, काहीतरी, पण दगडाची मूर्ती जेवती का नाही नामदेवाच्या हातून? नामदेवाच्या हातून दगडाची मूर्ती जेवत जरी असली तरी ज्ञानोबारायांना चिंता आहे. ज्याला सगुण आणि निर्गुण याच्या मधला भेद कळतो, कच्च पक्क कळतं, ते गोरोबा काका सुद्धा आहेत. ज्याला स्वर्गातलं अमृत नासलेलं शुद्ध करता येतं, एवढी मोठी त्याच्याजवळ असलेली शक्ती आहे. ही सगळी माणसं ज्ञानोबारांच्या अगोदर जन्माला आली. ज्ञानोबारांच्या समोर एकच प्रश्न आहे, ही सगळी माणसं असून सुद्धा यांच्याकडे कोणी बघत नाही. नामदेव त्या पांडुरंगाशिवाय दुसऱ्याला कोणाला मानायला तयार नाही. स्वर्गातलं नासलेलं अमृत शुद्ध करण्याची ताकद आहे, पण त्याच्याकडे कोणी डुंकूनही पाहत नाही. गोरोबा काकांचं कोणी ऐकत नाही. हे ज्ञान मी सांगायला आलोय, पण माझ्याकडे तर माझ्या वाऱ्याला कोणी थांबत नाही. चिंता आहे म्हणून तर ताटी लावली ना, ही चिंता आहे. आणि ती ताटी उघडण्यासाठीच मुक्ताई ज्या वेळेला ती ताटी ठोकवते महाराज, कोणाची ताटी ठोकवते? ज्ञानाची. 20व्यापर्यंत गेलेला विसोबा, 20व्यापर्यंत गेलेला, 20वा म्हणजे अगदी आता तो फक्त भगवंताला भेटलेलाच आहे, तो 20वा. त्या 20व्यापर्यंत गेलाय, तरी सुद्धा अजून त्या कुंभारवाड्यातली उकारडी तो घोळतोयच. संसार सुटत नाही. आपण सुद्धा त्या कुंभारवाड्यातलेच आहेत, सगळे गाडगे कुंभाराचेच आहेत. हे सगळं असताना ज्ञानोबारायांसमोर चिंता आहे. ज्ञानोबारायांचा संघ जो आहे महाराज, ज्ञानोबारायांनी जी क्रांती केली ना, ही माणसं आपलं ऐकणार नाहीत. ही माणसं आपलं ऐकणार नाहीत. मग ह्याला काय करावं लागल? ज्ञानोबाराय फार हुशार महाराज. त्यांनी चक्क रेड्यालाच हात लावला आणि रेड्याला ते ज्ञान दिलं. रेड्याला ज्ञान दिल्यानंतर सगळे रेडे त्या रेड्याला पाहण्यासाठी आले. कुठं? हौशे, नवशे, गवशे सगळे. कोणाला बघायला आलेत? ज्ञानोबारायांना अजिबात बघायला आलेले नाहीत.
आलेत बघायला, ते रेड्याला बघायला आलेत. आणि रेडा बोलतोय का काय होतोय, कुणीकडून बोलतोय म्हणून त्या रेड्याला प्रदक्षिणा घालणारी माणसं आहेत. आणि मग सगळं झाल्यानंतर कुणी केलं हे, कुणी केलं म्हणलं ते त्यांनी केले बघा. त्यांच्याकडे बोट केल्यानंतर मग लोक हात जोडायला लागले. अजूनही बरेच रेडे त्यातले शिल्लक आहेत, परत जन्माला आली. असू द्या. माझ्या ज्ञानोबारायांची क्रांती ही इथून सुरू झाली. सगळा समाज बिगर निमंत्रणाचा चौफेर असलेला जो समाज आहे, तर त्या पैठण क्षेत्रामध्ये ज्या वेळेला पळत आला आणि ज्ञानोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाला. पहिल्यांदा ज्ञानोबारायांची क्रांती ही इथून सुरू झाली. आणि ती क्रांती सुरू झाल्यानंतर एक तुम्हाला सांगू, त्या रेड्याला पाठीला स्पर्श झाला आणि रेडा काय झाला, वेद बोलू लागला. हाताचा स्पर्श झाला तर तो रेडा देव झाला. देव, हा एवढाच मुद्दा सांगायचा, मला जास्त विस्ताराने बोलणार नाही मी याच्यामध्ये. तो रेडा काय झाला, आताही तुम्ही आळ्याला गेला तर कोणाची समाधी आहे, रेडे महाराज. आता रेडे महाराज म्हणतो मी, पण लाईन लावून लोक दर्शन घेत आहेत. कोणाचं, रेड्याला जर ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला तर तो देव झाला. चौदाशे वर्षाच्या योग्याला भेटण्यासाठी ज्या वेळेला ही भावंड ज्या दगडाच्या भिंतीवर बसलेली आहेत, त्या दगडाच्या भिंतीला पायाचा स्पर्श झाला तर ते दगड काय झाली, देव झाली. देव. आजही त्या भिंतीच्या लोक काय करतात, दगड देव झाली, रेडा देव झाला. ज्या खांबाला टिकून नेवाशामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, तिथं मंदिर बांधलेलं आहे. त्या मंदिरामध्ये मूर्ती नाहीये, मग काय आहे, खांबे. आता लोक गेले कोणाच्या पाया पडतात. हाताचा स्पर्श झाला तर रेडा देव झाला, पायाचा स्पर्श झाला तर दगड देव झाली, पाठीचा स्पर्श झाला तर लाकूड देव झाला. मग तुम्हाला मलाच कुठला रोग झालाय, आमच्यात काहीच कसा फरक पडा ना. तुम्ही एवढं कंठरावानी माऊलींचं सांगताय असं तुम्ही म्हणत असाल. उत्तर सांगून जातो म्हणजे तुम्हाला याच्यात ठेवत, कोड्यात ठेवत नाही. पूर्वीच्या काळी डाळ करायची असली ना तर हरभरे भिजायला घालायचे बघा. संध्याकाळी थोडंसं पाणी कोमट करायचं, आपला निखारा वाढायचा, त्याच्यावर पाणी कोमट केलं की त्याच्यात हरभरे वतून दिले ना तर सकाळपर्यंत ते हरभरे काय होतात, टॉम फुगून येतात. पण त्यातले काही बहादर हरभरे काही भिजतात, फक्त वरचं टरकलं. काही लोक होतात फक्त गन लावून येतात, वरचं टारकालं भिजलं. मग मला एक सांगा, आता जे हरभरे एवढे भिजायला घातले, ते हरभरे भिजायला घालणाऱ्याचा दोष आहे का, पाण्याचा दोष आहे का, भांड्याचा दोष आहे का, मग कोणाचा दोष आहे. मग माऊलीकडं येऊन आमच्यात का फरक झाला नाही, दोष कोणाचा आहे, हा आपला दोष आहे. हा आपला दोष आहे महाराज. माझा मुद्दा एवढाच होता की त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जर देवत्व प्राप्त होतंय, आम्हाला नाही आमचं मन अर्पण करता येत, नाही करता येत. आमचं मन कधी पळून जाईल माहित नाही. हो, त्या मनाला स्थिर करण्यासाठी शुकाचार्याजवळ एवढी मोठी ताकद होती, एवढं मोठं सामर्थ्य होतं महाराज. असा वर हात केला असताना त्याला मोक्ष मिळाला असता. त्याने फक्त असा हात वर केला असताना किंवा त्याच्या मस्तकावर हात ठेवला असताना मुक्ती मिळाली असती. पण त्या मस्तकावर हात ठेवत असताना, त्याचं त्या जीवाला शिवरूप बनवत असताना त्याचं मन जर संसारात पाळलं तर काही क्षणामध्ये, काही क्षणाच्या विलंबामध्ये मन पाळलं तेवढ्यात, तर काय करणार, हा प्रश्न शुकाचार्यांच्या समोर आहे. एक माणूस आहे, त्याला संपूर्ण आपल्या कुटुंबाचा एकत्र फोटो काढायचा, असं गृहीत धरा.
आणि सगळ्या घरातल्या लोकांना सांगितलं आपला एकत्र फोटो काढायचा आहे, आणि फोटो काय सगळ्यांनी महिलांना सांगितलं की चांगल्या साड्या घाला, अलंकार घाला, अमकं करा. पुरुषांनी सुद्धा चांगल्या कपडे घातले. फोटोग्राफर बोलवला आणि फोटोग्राफरला सांगितलं आमचा ग्रुपचा फोटो काढायचा, चांगला फोटो काढायचा. मग जो मेन माणूस होता तो मध्ये बसलेला, सगळी माणसाची सुना नातवंड वगैरे सगळा नातवंड पुढे बसवली, मुलं सुना अशा उभा केल्यात साईडने, आणि त्याला सांगितलं खूप आमचा फोटो छान आला पाहिजे. ठीक आहे म्हटलं, आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित सगळं केलेलं आहे. मग तो फोटोग्राफर फोटो घेण्यासाठी तिथं आला आणि तो म्हणला सगळ्यांनी स्माईल, असं उभा राहा तसं उभा राहा, सगळ्या सूचना दिल्या. ते सगळं त्याच्या कॅमेऱ्यामध्ये ते बसलं आणि बसल्यानंतर तो म्हणला स्माईल स्माईल म्हणता म्हणता जो मेन माणूस आहे ना त्याच्या नाकावर येऊन बसला डास. आणि डास बसल्याबरोबर त्यांनी असं केलं आणि त्याने बटन दाबलं. दाबल्यानंतर तो फोटो कसा आला होता त्याचा, तो म्हणला अरे म्हणला एवढेच तुला पैसे दिले आम्ही, एवढं सगळं मेकअप केलं, अमकं केलं तमकं केलं, आणि तू माझा फोटो असा का काढला. आता दोष कोणाचा आहे. त्या क्षणाला त्याचा नाकावर डास बसला आणि ते वाकडं झालं. म्हणून कुठल्या क्षणाला आपलं मन हे पळेल सांगता येत नाही. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत सावध राहायला पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत सावधानता असली पाहिजे. आणि ती सावधानता जीवनामध्ये येण्यासाठी संतांचा उपदेश सतत ऐकत राहावा लागणार आहे. 2 मिनिटं माझ्याजवळ शिल्लक आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतो की अनन्य करिता सर्व धर्म परित्यज्यम. हे असं सोडायचं ना, पिकलेलं फळ गळून पडावं ना, असा संसार सोडत सोडत आपल्याला त्याच्याकडे जाता आलं पाहिजे. कोणी कोणाचं नाही महाराज. आपण एकदा आपला संसार झाला की आपण त्याच्यातून निवृत्त व्हायच्या भानगडीत ज्यांनी ठरवलंय ना, पण ते नुसतं निवृत्त नाही व्हायचं. निवृत्त होऊन आपली जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती निवृत्तीकडे जात असताना आपण संतांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. हो, इकडं तिकडं पाहुण्या रावळ्याकडे फिरत बसायचं नाही. परमार्थ करता आलं पाहिजे, नामचिंतन करता आलं पाहिजे. ज्याला नामचिंतन करता आलं ना, बऱ्याच वेळेला काय होतं, लोक करतात सगळं पण फक्त दिसतं महाराज. आपलं मन ध्यानाला जरी बसलं ना तरी मन कुठं जाऊन फिरून येतंय समजत नाही. उघड्या डोळ्याला जेवढं दिसत नाही ना तेवढं बंद डोळ्याला दिसतं. उघड्या डोळ्याला एवढंच दिसतं जिथपर्यंत नजर पुरती तिथपर्यंत, पण बंद डोळे केले ना आखी मुंबई. बघा ना तुम्ही, ध्यानाला बसल्यानंतर आमची फजिती आहे. मग त्या मनाला आवरण्यासाठी संतांच्या संगतीमध्ये नित्य यावं लागेल. नित्य. तुम्ही इथं आलात ना आता तर बरं वाटतंय तुम्हाला, काही टेन्शन नाही, काय भाजी करायची काय करायचं तुम्हाला टेन्शन नाही, बायकोने काय सांगितले आमका काय सांगितले काय नाही, निवांत बसलेलं. बरोबर आहे ना. म्हणजे त्या संसाराचं वजन तुम्ही खाली उतरून ठेवलेलं. इथं शेजारी आहे तुमच्या, लांब नाही येते. तुमचा सप्ताह संपू द्या आणि तुम्ही फक्त मंदिराच्या बाहेर पडा. भराभरा तुमच्या डोक्यावर येऊन बसतील ती वजी. त्या मनाला सवय लागल नाही, तिथं गेलं ना काय डोक्याला टेन्शन नसतं, काय नाही, सगळं असतं तिथं. काय हे तिथं गेल्यानंतर, त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्या मनाला वाटतं की इथं जरा मन स्थिर होतं, हलकं वाटतं. अशी सवय लागता लागता एक दिवस त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कधी तुम्ही संत बनून जाताल. हे परमार्थ करावा लागतो. लोक परमार्थ करत नाहीत, प्रारब्धावर सोडून देतात आणि संसार बाकी मन लावून करतात. परमार्थ हा ताकद लागते, येड्या गाबाळ्याचं काम नाहीये. कोणाचं येड्या गाबाळ्याचं काम नाहीये परमार्थ करत. इथं बसणं सुद्धा सोपं नाही महाराज. काही काही लोक आता आम्हाला म्हणतात महाराज खुर्च्या असल्या तर बरोबर होईल, बसायचं खायचं काम आहे काय, ठायेची बाई सोनी असं म्हटलंय.
करा एक चित्त, बसायला पाहिजे. हो, बसायला पाहिजे त्या भगवंताला. हृदयस्थ असलेला परमात्मा त्याला शोधायचा आहे ना, तर त्याला शोधण्यासाठी बसला पाहिजे. आणि ते बसण्यासाठी जे विकार आपल्याला त्रास देतात, तर त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतो, सर्व धर्म परित्यज्यम माम एकम शरणम व्रजः अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी माम शुचः. त्याला एकाला शरण जा, सगळं सोडा. सर्व मी कोण आहे, फार मोठा आहे, आमकाय तमकाय, हे सगळा त्याग करा. आणि त्याग करून मगच त्या परमात्म्याला शरण जा. आपण सर्वजण ज्ञानेश्वरी पारायणामध्ये दंग आहात महाराज. तुम्हाला जास्त सांगण्याची किंवा जास्त हे करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही भाग्यवंतामध्ये सुद्धा भाग्यवंत आहात. ज्ञानेश्वरीचं पारायण तर तुम्ही करतच आहात, पण ज्ञानोबारायांच्या समोर करत आहात, समोर करत आहात. याच्या इतकं भाग्य दुसरं जीवनातलं कुठलं नाही महाराज. इथं तुम्ही नुसते बसले तरी सुद्धा तुमच्या मनावरती परिवर्तन झाल्याशिवाय, मनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्ही, तुमचे विचार बदललेले असतील, काही आठवत नाही, आता काही आठवत नाही. हे ज्या वेळेला समजलं ना, संसार इथं विसरला ना, समजायचे का आपण जिंकलो, इथं यायलाच पाहिजे. म्हणून हा परमार्थ करत असताना हळूहळू आपल्या संसारातल्या जे काही वृत्ती आहे, येणं जाणं, येतिया जातिया, पुशे धाडी निरोप, आणि पंढरपुरी आहे माझा. एक विषयाकडे जाती एक वृत्ती, आणि एक वृत्ती भगवंताकडे येते. दोन्हीची मध्ये गाठ झाली की येतिया जातिया पुशे. तुम्ही कुठे गेला होता 4-5 दिवस, दिसलाच नाही. आळंदीला कुठं, कशाला? आम्हाला बोलले असते तर आलो असतो. हे सगळं कसं आहे महाराज, येतिया जातियापोशी, म्हणजे ज्या वृत्ती आहेत, जी विषयाकार झालेली वृत्ती ही ब्रह्माकार हळूहळू होते महाराज. पुन्हा पुन्हा एखादी नवीन नवरी आहे, लग्न झालं, तिकडे गेली ना की ते लगेच 2-4 दिवसांनी लगेच माहेरला येते. 2 दिवस राहिले की परत येते, परत पहिला सण आला की जाती येते. वर्षभर ती प्रत्येक सण सोडतच नाही, लगेच जाती येते, सारखं तिचं जाणं येणं असतं. आणि एक पोरग झालं ना, मग ती वर्षानीच जाते. मग कोणाचं लग्न कार्य असेल तेव्हाच जाती. नंतर काय होतं माहिती का, लग्न कार्य झालं, पोरं मोठाली झाली, सगळं झालं, म्हणजे आता काय तिथं, आता हळूहळू ती संसार करत असताना माहेर विसरती महाराज. आणि आपल्या ठिकाणीच ती जशी स्थिर राहते ना, तसं या मनाला तिचं जसं जाणं येणं थांबतं, आपोआप थांबतं. हो, आपोआप थांबतं, ते सांगावं लागत नाही. किती प्रेम आहे महाराज, किती लळा आहे त्या माहेराबद्दल, पण ते तेवढं ऑटोमॅटिक होतं की नाही. तसं परमार्थामध्ये झालं पाहिजे. सर्व धर्म परित्यज्य माम एकम शरणम व्रजः अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी माम शुचः. मलाही या ठिकाणी सेवा करण्याची संधी वारकरी प्रस्थानत्रयी या सेवा समितीच्या वतीनं हरिभक्त परायण खरमाळे महाराज असतील, बोरकर महाराज शास्त्री असतील, संतोष महाराज पायगुडे आणि वारकरी प्रस्थानत्रयीचे अध्यक्ष विजू अण्णा जगताप, धारू मामा बालवडकर, ही सगळी मंडळी यांनी खूप मोठं कार्य संप्रदायाचं केलं महाराज. आणि अनेक लोकांशी संपर्क करून ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारायांचा गाथा असेल, नाथांचा भागवत असेल, हे वाङ्मय, संत वाङ्मय सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी, हस्तलिखित करण्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाला संत वचन बोलायला लावली. आणि 2 गोष्टी होतात महाराज, एकतर वाचन होतं आपलं, दुसरी गोष्ट त्याचं पारायण होतं, एक तिसरी गोष्ट लिखाण होतं, आणि रोजची नियमाने केलेली साधना सुद्धा होती. म्हणजे एवढं सगळं. आणि बरं, दुसरी गोष्ट अशी की हे सगळं तुम्हाला घरपोच आहे, घरपोच केलं ह्या मंडळीने सगळ्यांनी. सगळ्यांचे खूप खूप
धन्यवाद देतो, त्यांना आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ